सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत इंडियाज मोस्ट फिअरलेस हे शिव अरोर आणि राहुल सिंग यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद जो संध्या रानडे यांनी केलेला आहे. आणि आजपासून आपण एक नवीन गोष्ट सुरू करतोय. मला फक्त एवढंच सांगा ते यातून वाचतील ना. ही आहे कर्नल संतोष यशवंत महाडिक यांच्यावरची गोष्ट. सुबाया, जम्मू आणि काश्मीर, 16 नोव्हेंबर 2015. पापा जल्दी आओ, हम वेट करेंगे. 11 वर्षाच्या कार्तिकी महाडिकने वडिलांच्या गळ्यात हात टाकत म्हटलं. 2015 सालच्या मे महिन्यातली ती एक रात्र होती. मध्यरात्रीची वेळ होती ती. कार्तिकीचा धाकटा भाऊ स्वराज यानं तिच्या मागे उभं राहून हात हलवला. त्यांचे वडील त्यांच्याबरोबरच्या इतर सैनिकांबरोबर फारशा दूर नसलेल्या मोहरी येथे निघाले होते. LOCच्या अलीकडे असलेल्या या भागात काही दहशतवादी दिसले होते. आपल्या 35 राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर असलेल्या वडिलांना प्रत्येक वेळी स्वतः कारवाईचं नेतृत्व करावं लागतं आणि तेही अतिशय सुंदर पण तितकंच भयावह असलेल्या त्यांच्या उत्तर काश्मीरमधल्या हेडक्वार्टर्सना वेढा घालून बसलेल्या जंगलात का जावं लागतं ते समजण्या इतपत कार्तिकी आता मोठी झाली होती. हेही कळण्या इतपत ती मोठी होती की कोणत्याही पथकाच्या मुख्याधिकाऱ्यांना दरवेळी मोहिमेत प्रत्यक्ष भाग घेऊन नेतृत्व करण्याची गरज असतेच असं नाही. त्यांनी फक्त सर्व सूत्र स्वतःच्या हातात ठेवायची असतात. मोहिमेच्या कामावर नियंत्रण ठेवायचं असतं. पण एका गोष्टीचा विचार मात्र तिनं कधीही केला नव्हता आणि म्हणूनच त्यानंतर 8 महिन्यांनी कर्नल संतोष यशवंत महाडिक यांनी जेव्हा त्यांच्या पत्नी स्वाती यांना फोन केला त्यावेळी क्षणभरही कार्तिकीच्या मनात कुठलेच विकल्प आले नव्हते. स्वाती तेव्हा त्यांच्यापासून बऱ्याच दूर होत्या. महाडिक यांच्या उधमपूरच्या नॉर्दर्न कमांड हेडक्वार्टर्सपासून 300 किलोमीटरवर दूर. 16 नोव्हेंबर 2015ची ती रात्र बर्फासारखीच थंडगार होती. कर्नल महाडिक आणि त्यांचं पथक एका वाहनातून कुपवाड्यातून सुबायाजवळच्या एका खेड्यातल्या सरहद्दीवरच्या घनदाट जंगलाकडे वेगानं निघालं होतं. ज्या रेड अलर्टची कर्नल महाडिक वाट बघत होते त्याविषयीचे संदेश त्यांना मिळालेले होते. नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात सगळा आसमंत पहिल्या हिमवर्षावाने भरून गेला होता. पांढरी शुभ्र अशी स्नो जॅकेट्स घालून पाठीवर कुणालाही संशय येईल इतक्या जड बॅग्स घेऊन जाणाऱ्या दहशतवाद्यांची जंगलातून जाणारी वाटही थंडगार पडली होती. 41 राष्ट्रीय रायफल्सच्या अखत्यारीत येणाऱ्या त्रुमनार या खेड्यात तिथल्या स्थानिक हमालांनी 3 नोव्हेंबरला या दहशतवाद्यांना पाहिलं होतं. कामकरी त्यांच्या कामाच्या ठिकाणी ते घाईघाईने निघाले होते. त्यावेळी बर्फात वापरण्याच्या साधनसामुग्रीसहित हे दहशतवादी त्यांना दिसले होते. त्यांनी ताबडतोब ही माहिती 57 राष्ट्रीय रायफल्स युनिटच्या हेडक्वार्टर्समधल्या अधिकाऱ्यांना दिली होती. ही माहिती देऊन तिथून निघून गेलेल्या हमालांनी सांगितलं होतं की या हमालांनी ज्यांना पाहिलं होतं ते तिथले स्थानिक रहिवासी निश्चितच नव्हते. 57 राष्ट्रीय रायफल्समधल्या एका अधिकाऱ्याने ही गुप्त माहिती लगेचच कर्नल महाडिक यांच्या युनिटला कळवली. त्या माणसांच्या संशयित गटाला ते शमशाबारी पर्वतरांगांच्या पायथ्याशी आलेले असताना तिथेच रोखण्याच्या दृष्टीनं त्यांनी ताबडतोब तयारी सुरू करावी असंही त्या अधिकाऱ्याने कर्नल महाडिकांना सांगितलं. 41 राष्ट्रीय रायफल्समध्ये CO असलेले कर्नल महाडिक यांनी त्या पर्वतरांगांजवळ ठिकठिकाणी दबा धरून बसण्यासाठी त्यांच्या टीमला तत्काळ रवाना केलं. लागोपाठ 3 दिवस त्यांच्या माणसांनी तिथं गस्त घातली होती आणि त्या दहशतवाद्यांचा शोध घेत ते पथक तिथं थांबलं होतं. त्यांना शोधून काढण्याच्या कामाला सुरुवात झाल्यापासून 4थ्याच दिवशी 7 नोव्हेंबरला परत एकदा प्रचंड बर्फाचा वर्षाव झाला. तशा त्या बर्फाचे थरावर थर लावणाऱ्या हिमवर्षावातच त्या सगळ्यांना परत एकदा कसून तपासणी करण्याच्या सूचना दिल्या गेल्या. त्यानंतर 2 दिवसांनी म्हणजे 9 नोव्हेंबरला दुपारी गुप्तहेर खात्याकडून कर्नल महाडिकांच्या या सैनिकांकडे बातमी आली की त्रुमनार इथून म्हणजे ज्या खेड्यात दहशतवादी पहिल्यांदा दिसले होते तिथून एक मृतदेह ताब्यात घेतला गेला होता. नेहमीप्रमाणेच स्वतः कर्नल महाडिक ताबडतोब तिथे जायला निघाले.
एका छोट्याशा ओढ्याच्या काठावर तो मृतदेह टाकून दिला गेला असल्याचं स्पष्टच दिसत होतं. त्या मृतदेहाजवळच एक AK-47 ही बंदूक पडलेली होती. त्याच्याकडे नीट निरखून पाहिल्यानंतर लक्षात आलं होतं की त्या माणसाचे पाय गँग्रीनमुळे सडलेले होते. त्रुमनारमधल्या महाडिकांच्या संपर्कातल्या काही स्थानिक लोकांशी महाडिक बोलले आणि त्यांच्या लगेच लक्षात आलं की हा माणूस ज्या दहशतवाद्यांच्याबद्दल 3 दिवसापूर्वी माहिती मिळाली होती त्यांच्यापैकीच एक असावा. प्रचंड हिमवर्षाव आणि हिमदंश यांचा त्रास त्याला नक्कीच झाला असणार. 4 दहशतवादी त्या खेड्यातूनच पुढे निघून जाणार असतील, पण या माणसाला पुढे चालता येणं अशक्य झाल्याने ते त्याला तिथेच सोडून गेले असावेत. कुणीतरी त्याची देखभाल करत असतानाच तो मेला असावा. या दहशतवाद्याला आपण आश्रय दिला तर आपणही पकडले जाऊ या भीतीने गावकऱ्यांनी त्याचा मृतदेह त्या ओढ्याच्या काठावर आणून टाकला असेल. खेड्याबाहेरच्या नाल्याजवळ त्याला नेऊन टाकलं की श्वानपथकातल्या कुत्र्यांनाही त्याचा वास येणार नाही असा त्यांचा अंदाज असण्याचीही शक्यता होती. तिथे पडलेल्या त्या मृतदेहाकडे बघितल्यावरच एक गोष्ट स्पष्ट झाली होती की त्या दहशतवाद्यांमधले कमीत कमी 3 जण सुखरूप होते आणि ते काश्मीरच्या खोऱ्याकडे जायला निघाले होते. 10 नोव्हेंबरला कर्नल महाडिक यांनी 2 ठिकाणी कारवाई करण्याचं ठरवलं. कुपवाड्याचं मनीगाह आणि बारामुल्लाचं जगतियाल. पण बर्फाच्छादित जंगलं आणि पर्वतरांगा यांच्या आसपासच्या परिसरात काटेकोरपणे गस्त घातल्यानंतरही हाती काहीच लागलं नव्हतं. शोध घेण्याचं हे काम 48 तास चालू होतं. मात्र 13 नोव्हेंबरला सकाळी 8च्या सुमारास त्यांना कळवलं गेलं की संशयितांपैकी एक जण जंगलातून खाली उतरून त्रुमनार जवळच्या एका खेड्यात शिरला होता आणि कुणाकडे तरी त्यानं काहीतरी खायला मागितलं होतं. कर्नल महाडिकांच्या पथकांनी तिकडे लगेच धाव घेतली, पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. तो संशयित अन्न घेऊन परत जंगलाकडे निघून गेला होता. त्या खेड्यातल्या स्थानिक लोकांना तो माणूस गेला ती दिशा फक्त माहीत होती आणि ती त्यांनी दाखवली. डोंगराकडे जाणाऱ्या त्या दिशेकडे जात असताना कर्नल महाडिकांच्या सैनिकांच्या लक्षात आलं की एक माणूस शाल पांघरून घेऊन स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करत होता. ती डोंगरवाट तिथल्या खेड्यातल्या लोकांच्या परिचयातलीच होती. त्या शालीत लपलेल्या माणसाला सैनिकांनी हटकलं. त्याबरोबर तो मागे वळला आणि त्याच्या असॉल्ट रायफलने धुवाधार गोळीबार सुरू केला. गोळ्यांच्या अचानक अंगावर कोसळलेल्या त्या धबधब्यामुळे 2 सैनिक जखमी झाले. लष्कराने ताबडतोब आडोसा शोधला, पण त्याच वेळी हवा अचानक बदलली आणि पुन्हा एकदा पाऊस आणि बर्फ दोन्ही पडायला सुरुवात झाली. समोरचं काही दिसणंच अशक्य झालं. याचा फायदा घेत तो दहशतवादी झपाट्यानं तिथून नाहीसा झाला. नंतरचे 2 दिवस सैनिकांचं ते पथक अगदी बारकाईनं त्या पळून गेलेल्या दहशतवाद्याचा शोध घेण्याचं काम करत होतं. पण 15 नोव्हेंबर उजाडेपर्यंत ते सगळे सातत्याने सुरू असलेल्या युद्ध सदृश्य परिस्थितीतल्या कामामुळे आणि कायम सतर्क राहण्यामुळे पार थकून गेले. त्यांचं अवसानच मोठ्या प्रमाणावर गळून पडलं. गेले 7 दिवस ते सतत दहशतवाद्यांच्या मागावर होते आणि हाती काहीही लागत नव्हतं. पण थकलेले असले तरी त्यांच्यातल्या निश्चयाचं बळ कायम होतं. तरीही एकंदर परिस्थितीचा आढावा घेऊन त्या सैनिकांना परत बोलावलं गेलं. हे सैनिक परतल्यानंतर लगेचच सैनिकांच्या दुसऱ्या पथकाने त्यांची जागा घेतली आणि दहशतवाद्यांचा शोध घेण्याचं काम तसंच पुढे चालू राहिलं. फक्त यावेळी हा शोध सुखायाजवळच्या छोट्या खेड्यातून राहून घेतला जाणार होता. या पथकात 160 टेरिटोरियल आर्मीच्या पायदळाच्या सैनिकांचा अंतर्भाव होता आणि गुप्तहेर खात्याच्या कामांच्या देखरेखीची जबाबदारी त्यांच्यावर सोपवलेली होती. कर्नल महाडिक यांच्या 41 राष्ट्रीय रायफल्सच्या शेजारीच त्यांचं ऑफिस होतं. ह्या सैनिकांवर जबाबदारी सोपवली गेली होती ती फक्त आधीच्या पथकातल्या सैनिकांच्या नजरेतून काही सुटलं असलं तर ते शोधण्याची. पण त्या भागात त्यांनी पाऊल ठेवलं न ठेवलं तेवढ्यातच ते एका भलत्याच संकटात सापडले. त्या पथकातला रायफलमन महम्मद याच्या पायात अचानकच एक गोळी सणसणत येऊन घुसली.
2 ठिकाणांहून सातत्याने सुरू झालेल्या गोळीबारामुळे त्यांचं पूर्ण पथकच जागच्या जागी खेळल्यासारखं झालं. सूर्य मावळून अंधार पडला होता आणि रात्रभर त्या जंगलातून कलशनिकॉफ बंदुकीतून सुटणाऱ्या गोळ्यांचा खणखणाट कानावर पडत होता. इकडे कुपवाड्यात कर्नल महाडिक तिथल्या काही स्थानिक अधिकाऱ्यांना भेटायला जाण्याच्या तयारीत होते. त्यांची ही भेट ऑपरेशन सद्भावना या उपक्रमासाठी होती. या उपक्रमाअंतर्गत लष्कराने त्या भागात काही पूल बांधण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला होता. सरकारी अधिकाऱ्यांच्या मते या प्रकल्पामुळे स्थानिक जनतेची मनं आणि हृदयं जिंकणं सोपं जाणार होतं. रात्री 8च्या सुमाराला त्यांना एक संदेश आला. सुबायाच्या परिसरात केल्या गेलेल्या एका कॉन्ट्रॅक्टच्या संदर्भात तो संदेश होता. कर्नल महाडिकांनी जम्मू आणि काश्मीर पोलीस दलाच्या स्पेशल ऑपरेशनसाठी असलेल्या काही जवानांना बोलावून घेतलं आणि त्यांच्या वाहनात बसून ते सुबायाच्या दिशेनं भरधाव निघाले. त्यांनी आणि त्यांच्या पथकाने तिथे पोचल्याबरोबर संशयितांना त्यांच्या जागीच खिळवून ठेवण्यासाठी त्या सगळ्या भागाला मोठा गराडा घातला. स्वतः कर्नल महाडिक यांनी तिथून पूर्ण परिसर स्पष्ट दिसू शकेल असा भाग निवडून तिथे घाईघाईनं निरीक्षणासाठी जागा तयार केली. अशा प्रकारच्या कारवाईसाठी ही जागा नेहमीच महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त ठरते. त्या जागेवरून तो सगळा भाग नीट दिसत होता याची त्यांनी खात्री करून घेतली. त्यांची स्वतःची बंदूक सज्ज ठेवत आणि गराडा घालून उभे असलेले जवान पूर्ण तयारीत असल्याची खात्री करून घेत त्यांनी जखमी झालेल्या रायफलमन महम्मदला त्या जंगलातून अत्यंत काळजीपूर्वक बाहेर काढलं आणि दुसऱ्या सुरक्षित जागी त्याला हलवलं. वरच्या बाजूच्या त्यांनी शोधलेल्या जागी कमालीच्या थंड वातावरणात आणि अवघडलेल्या अवस्थेत त्यांनी रात्र काढली. त्या मिट्ट काळोखातही त्यांची नजर त्या जंगलाच्या अंधूक धुसर परिसराचा वेध घेत होती. दुसऱ्या दिवशी 17 नोव्हेंबरला सकाळी उजाडण्याबरोबरच अतिरेक्यांच्या शोधात असलेल्या या पथकाच्या मदतीसाठी आणखी कुमक मागवली गेली. आता पायदळात असलेले कर्नल महाडिक यांना या कारवाईसाठी अधिक उद्युक्त अधिक सबळ करणारी एक विशेष गोष्ट होती. ती म्हणजे पूर्वीचं त्यांचं एक कमांडो असणं. पायदळात येण्यापूर्वी एक अत्यंत दर्जेदार पॅरा SF युनिटचे ते कमांडो होते. 2003 साली आसाममधल्या दहशतवाद्यांच्या युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम म्हणजे उल्फा विरुद्धच्या कारवाईत त्यांनी गाजवलेल्या शौर्यासाठी त्यांना सेना मेडल दिलं गेलं होतं. त्यानंतर 12 वर्षांनी अस्वस्थ अशांत काश्मीर खोऱ्यातल्या बंडखोर विरोधी पथकांचं नेतृत्व त्यांनी स्वेच्छेनं केलं. पॅरा कमांडोचा कोणताही कारवाईत किती महत्त्वाचा सहभाग असतो हे ते पूर्णपणे जाणून होते. त्यांच्या मनात पॅरा SF विषयी कायमच एक सद्भावना होती. नवी कुमक येऊन पोचल्यानंतर पुन्हा एकदा नव्या आक्रमकतेनं जंगलात दडून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध सुरू झाला असतानाच कर्नल महाडिक यांना त्यांच्या सेलफोनवर एक फोन आला. काश्मीर खोऱ्यातल्या त्यांच्या वास्तव्यात त्यांनी तिथल्या स्थानिक नागरिकांपैकी काही जणांशी सलोख्याचे संबंध जोपासलेले होते. त्यांच्यातल्याच एकाचा तो फोन होता. पलीकडून बोलणाऱ्या त्या माणसाने अतिशय थोडक्यात माहिती दिली. संशयितांपैकी एक जण काश्मीरचा डोंगर उतरून खाली आला होता आणि तिथल्या खेड्यातल्या लोकांना त्यांनी त्याला अन्न द्यावं म्हणून विनंती केली होती. त्या माहितीबद्दल कर्नल महाडिक यांना संशय घेण्याचं काहीच कारण नव्हतं. त्यामुळे पुन्हा एकदा तातडीच्या कारवाईसाठी नेमली असलेली त्यांची नेहमीची माणसं बरोबर घेऊन त्यांनी स्वतःच तिकडे जायचं ठरवलं. त्यांच्या क्विक रिॲक्शन टीममधली अर्धी अधिक माणसं आणि जम्मू आणि काश्मीर पोलीसचे त्यांच्याबरोबरचे इथे आले होते ते जवान यांना बरोबर घेऊन कर्नल लगेच गाडीत बसले आणि त्यांची 2 वाहनं थेट मणिगाहकडे निघाली. पण ते तिथे पोचले त्यावेळी तो संशयित परत डोंगराच्या बाजूने जंगलात निघून गेला असल्याचं त्यांना कळलं. कर्नल महाडिक यांनी पुन्हा एकदा खालच्या भागातल्या त्यांना माहिती देणाऱ्या माणसाशी संपर्क साधला तेव्हा त्यांना आणखी काही माहिती मिळाली. त्या संशयिताबरोबर जंगलात आणखी 2 माणसं असण्याची दाट शक्यता होती. गेले 2 आठवडे लांबली असलेली कारवाई आता लवकरच संपणार होती याची कर्नल महाडिक यांना चाहूल लागली होती. त्यांच्याबरोबरच्या 14 माणसांच्या प्रत्येकी 7 अशा 2 टीम्स त्यांनी लगेच तयार केल्या आणि 2 दिशांनी दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी रवाना केलं.
तो सगळा परिसर त्या सैनिकांच्या परिचयाचा असला तरीही अक्षरशः दमवणारा होता. तिथून एक नाला डोंगर रांगांच्या दोन्ही बाजूंनी खाली कोसळत वाहत होता. तासभर शोध घेऊनही कुणीच सापडलं नाही. त्या खेड्याकडे परत येता येता नाल्याच्या आजूबाजूलाही त्या सैनिकांनी बराच शोध घेतला, पण हाती काहीच लागलं नाही. मात्र खेड्याच्या अगदी वेशीपाशीच थोडा वेळ थांबून आता पुढे काय करायचं हे ठरवत असतानाच त्यांच्यापैकी एकाला तिथे काहीतरी संशयास्पद दिसलं. आता हे संशयास्पद काय होतं ते आपण पुढच्या भागात बघूया मित्रांनो. तोपर्यंत बाय बाय.